पर वही जो होते ही। भाजपा नेता नीतीश राणे के मुस्लिम समुदाय के खिलाफ फिर एक बार जहर उगला है। उन्होंने हिंदुओं से अपील की है कि सभी हिंदुओं सिर्फ हिंदू से ही सामान खरीदे, सिर्फ हिंदू को ही अपना घर बार बेचे, यानी मुस्लिम समुदाय का पूरी तरीके से बहिष्कार किया जाए ताकि मुस्लिम समुदाय फाइनेंशियली वीक हो जाए। इसके बाद बड़ा सवाल ये खड़ा हो गया है कि क्या महाराष्ट्र सरकार की सहमति से उन्होंने ये बयान दिया है, क्योंकि कई बार देखा गया है कि उनके मुस्लिम विरोधी बयान के बाद जब कोर्ट में मामला जाता है तो खुद महाराष्ट्र सरकार और महाराष्ट्र पुलिस नीतीश राणे को डिफेंड करते हुए कोर्ट में अपना तर्क रखती है। तो जाहिर है महाराष्ट्र पुलिस और महाराष्ट्र सरकार से ऐसी कोई उम्मीद नहीं की जा सकती है कि महाराष्ट्र सरकार नीतीश राणे के मुस्लिम विरोधी बयानों को अपने ऊपर कोई कार्रवाई करेगी। कई मुस्लिम इलाकों में देखा गया है कि वहाँ हिंदू समुदाय की बड़ी बड़ी दुकानें होती हैं, जैसे कि गोवंडी शिवाजी नगर में भी देखा गया है कि वहाँ मुस्लिम समुदाय से ज्यादा हिंदू समुदाय की दुकानें हैं, जहाँ बगैर किसी धर्म के भेदभाव के लोग खरीदी करते हैं और एकता की मिसाल पेश करते हैं। ऐसे ही कई हिंदू बहुल्य इलाकों में मुस्लिम समुदाय की भी दुकानें होती है, कहीं बड़ी होती है तो कई छोटी मोटी दुकानें होती है। कुछ गरीब परिवार छोटी मोटी दुकानों पर 2 वक्त की रोटी कमाकर अपना और परिवार का पेट भरते हैं। अगर हिंदू समुदाय के लोग उस गरीब मुस्लिम दुकानदार को बॉयकॉट कर देंगे तो हो सकता है वो और उसके परिवार फाइनेंशियली तंग आकर सुसाइड जैसा कदम उठा ले। शायद तब जाकर नीतीश राणे और महाराष्ट्र सरकार के सत्ता पक्ष के सभी नेताओं को चैन की नींद आए। अगर महाराष्ट्र सरकार का नीतीश राणे के मुस्लिम समुदाय को बॉयकॉट करने वाले बयान से कोई लेना देना नहीं है तो महाराष्ट्र सरकार को इस पर सफाई देनी चाहिए, नहीं तो यही माना जाएगा कि महाराष्ट्र सरकार अपनी चुप्पी के जरिए नीतीश राणे को अपना पूरा समर्थन दे रही है। प्रत्येक हिंदूंना आवर्जून तुम्हाला सांग, आमच्या इथे मोठं ब्रोकर लोकांचं असोसिएशन आहे, फार चांगलं काम करता तुम्ही सगळे, पण तुम्हाला मनापासून मी तुम्हाला विनंती करेन की तुम्ही ज्यांना घर विकता, ज्यांच्या बरोबर व्यवहार करता ना, ते हिंदूच असले पाहिजे एवढं फक्त काळजी घ्या। समोर असलेल्या कार्ट्याचा पहिलं फक्त आधार कार्ड बघा की हा तोच आहे का, कारण की हे स्वतःचं नाव पण खरं सांगत नाही, बळवे समजून घे। आज तो अब्दुल तुम्हाला सांगताना अशीच सांगणार, म्हणून त्या गोष्टीची काळजी माझ्या इकडच्या सर्व ब्रोकर बंधू आणि भगिनींनी घेतलं पाहिजे। जो व्यवहार करणार त्याला गणरायाच्या समोर, गणपतीच्या समोर एक शपथ देऊ, प्रत्येक ब्रोकरने एक शपथ घेतली पाहिजे माझ्या सहकार्याने की मी जो काय व्यवहार करेन तो फक्त हिंदूंशीच करेन, अशी शपथ घेऊन इथून निघाला शपथ आत्महत्या करा आणि सांगावा, यापुढे कुठलाही व्यवहार जो पण कराल तो हिंदूंशीच झाला पाहिजे, ही शपथ घेऊन तुम्हाला इथून निघायचं। नाही वाढवायचे आपल्याला या हिरव्या सापांना, नाही दूध पाजायचं आपल्या या हिरव्या सापांना, कारण का हे आपले कधीच होणार नाही, ते लक्षात ठेवा। अहो त्यांच्या इस्लाम मध्ये लिहिलेलं आहे की हिंदू त्यांच्यासाठी याचा काफिर असतो, याचं त्याला तुम्ही धर्मांतर करून इस्लाम मध्ये आणा किंवा त्याला मारून टाका, हे त्यांच्या धर्मामध्ये आपल्या विरुद्ध लिहिलेलं आहे। त्यांच्यासाठी तुम्ही हिंदू म्हणून नीच आणि दर्जहीन आहात, हे त्यांच्या इस्लाम मध्ये लिहून ठेवलेलं आहे। बोलवा त्यांच्या कुठल्याही मौलवीला, बोला या व्यासपीठावर आणि त्याला विचारा नीतीश राणे जे बोलतोय का खोटं बोलतोय का, तो नाही बोलू शकणार माझ्याकडून, कारण ते त्यांच्या धर्मामध्ये लिहिलेलं आहे। म्हणून ते अगर आपले कधी होत नसतील तर आपण पण त्यांचं कधी व्हायचं नाही। वाढवायचं असेल, ताकद द्यायची असेल, आर्थिक सक्षम करायचं असेल तर आपल्या हिंदूंनाच करायचं, अशी शपथ घेऊन तुम्ही इकडून निघालं पाहिजे। नितेश राणे मुंबईतले कार्यक्रमात मुस्लिम व्यक्तीबरोबर व्यवहार करू नये, मुस्लिमांशी व्यवहार करू नये, गणपतीच्या मंडळ नवी मुंबईच्या कार्यक्रमात गेले होते। मला वाटतं नितेश राणे एक विकृत नेतृत्व आहे, मुस्लिमाबरोबर व्यवहार करू नये, दलिताबरोबर व्यवहार करू नये, याच्यावर ही भूमिका आम्हाला मुळीच मान्य नाही। सगळे आपण मानव आहोत, माणुसकी या नात्यानं आपण सगळ्यांनी एकमेकांशी व्यवहार केले पाहिजे, अशी सुस्पष्ट भूमिका शिवसेनेची आहे। त्याच्यामुळे असा हा मुसलमान म्हणून त्याच्याशी व्यवहार करायचा नाही, हा हिंदू म्हणून त्याच्याशी करायचा नाही, ही भूमिका शिवसेनेची कदापि नाही। Subscribe and press bell icon to get daily updates.